मंडळी, आपण पाहतोय दिवसेंदिवस राजरोसपणे अवैध धंद्यांचा सर्वत्र सुळसुळाट चालू आहे। असाच एक प्रकार माजलगावच्या गंगा मासल्यामधून समोर आलेला आहे। गंगा मासला या गावी अवैध धंद्यांनी माज आलेला आहे। अवैध धंद्यामध्ये त्यामध्ये मटका, गुटखा, पत्त्याचे क्लब आणि आता तर चक्क अवैध वाळूची तस्करी देखील होत असल्याचं समोर आलेलं आहे। नेमकं हे प्रकरण का व कोणाच्या जीवावरती त्या ठिकाणची लोक करतायत। संबंधित गावकरी जे अवैध धंदे करणाऱ्या लोकांना विनवणी करण्यास गेले असता ते राजरोसपणे म्हणतायत की तुम्हाला कुठेच जायचंय ते तिकडे जा, आम्ही कोणाचंही ऐकत नाहीत, कोणालाही घाबरत नाहीत, कारण आम्ही प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना पैसा देतो, त्यांना हप्ते देतो, म्हणून आम्ही राजरोसपणे या गंगा मासला गावामध्ये आम्ही अवैध धंदे सुरू ठेवत आहोत आणि करत आहोत, म्हणून आम्हाला कोणाचीच भीती राहिलेली नाही। त्यामुळे आता तेथील नागरिक भयभीत झालेले आहेत। म्हणून एका व्यक्तीने चक्क महाराष्ट्र राज्याच्या गृह सचिवाला पोर्टलद्वारे सोशल मीडियाच्या आधारे पोर्टलचा आधार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार दाखल केलेली आहे गृह सचिवाला, आणि या तक्रारीतून त्यांनी हे अवैध धंदे बंद व्हावेत अशी मागणी केलेली आहे। वेळोवेळी हे धंदे चालू आहेत, परंतु या धंद्यावर लगाम लागणं गरजेचं आहे, कारण अवैध धंद्यांची तस्करी होत असलेलं एकमेव गंगा मासलाच हे गाव नव्हे तर असे अनेक गावे आहेत ज्यातून किंवा द्वेषातून एकमेकांचे खून देखील झालेले आहेत। हे कुठेतरी थांबायला हवं, कुठेतरी थांबायला पाहिजे, आणि वरिष्ठ पातळीवरती याची प्रशासनाने दखल घेऊन पुढील होणारे परिणाम थांबवले पाहिजेत, जेणेकरून एखाद्या व्यक्तीचा जीव जाणार नाही याचीही आता प्रशासनानं दखल घेणं गरजेचं आहे। लोकप्रकाश मराठीसाठी राजरतन डोंगरे, बीड।